आज ना मी तुम्हाला तुमच्यासारख्याच एका मुलीची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे परिवर्तन. आमची मम्मी म्हणजे ना अगदी मम्मी आहे बाबा. सारखी चिडचिड करत असते. मी हातपाय आपटत चडफडत तिने धुतलेली भांडी लावत बोलत होते. आमच्या मम्मीला चिडायला ना काहीही कारण पुरतं. आज काय झालं माहिती आहे का, आमच्या कामवाल्या मावशी होत्या ना, त्या म्हणल्या उद्यापासून मी कामाला येणार नाही. अहो आमच्या मम्मीला कुणाचं कामच पसंत पडत नाही. सारखी कुरकुर असते तिची. ही काय खूप हळू बाई आहे, ही काय सुपरफास्ट आहे, ही गबाळीच आहे, ही तर स्मार्ट आहे, ही सारखी दांड्याच मारते, एक ना दोन. त्यामुळे आमच्याकडे कोणी बाई टिकत नाही. अहो गेल्या 4 महिन्यात 6 कामवाल्या मावशी येऊन गेल्या. माहिती आहे तुम्हाला? आता मावशी गेल्या की पहिले 2-4 दिवस आमची आई एकदम मम्मी सुपरफास्ट काम करते. ती म्हणते अमेरिकेत कुठे असतं कोणी मदतीला, करतातच ना सगळे, मी सुद्धा करीन सगळं काम. पण धुणी भांडी झाडू पोछा स्वयंपाक बाहेरची कामं माझा अभ्यास हे सगळं करता करता तिची होते तारांबळ. बरं मी अभ्यासात, पिंट्या कॉम्प्युटरमध्ये, बाबा ऑफिसमध्ये, तिला मदतीला कोणीच नसतं. मग तिचा सगळा राग निघतो माझ्यावर. तुला काही काम करायला नको, तुला साधा चहा करता येत नाही, तुला कुकर लावता येत नाही, सारखी आपली आरशासमोर असतेस, दिवसातनं 1760 ड्रेस बदलतेस, एक ना दोन. तिचा पट्टा सुरू झाला की मी आपली आजीच्या खोलीत जाते. आजी तुझे पाय चेपून देऊ का, तुझ्या पायाला कैलास जीवन लावून देऊ का, असं मी तिला विचारते. मग आजी माझ्या गालावरून हात फिरवत म्हणते, गुणाची ग बाई माझी तू. यावेळी असंच झालं. मम्मीची चिडचिड सुरू झाली. मग आजी देवीला म्हणली, देवी आमच्याकडे एक चांगली कामाची बाई पाठव बाबा, मी तुझी खणा नारळाने ओटी भरीन. आणि गंमत म्हणजे देवीने आजीचं गाऱ्हाणं ऐकलं बहुतेक. आमच्याकडे संगीता कामाला यायला लागली. संगीता म्हणजे कामाची मावशी नव्हती बरं का, माझ्या एवढीच मुलगी होती. काळी सावळी होती पण रेखी होती. कपडे साधेच पण नीटनेटके असायचे. आली की ओढणी कमरेभोवती गुंडाळून कामाला सुरुवात. सगळी कामं लख्ख. मग भांडी घासणं असो, केर काढणं असो, कपड्यांच्या घड्या करणं असो, पटापट सगळी कामं आवरून शाळेला जायची. ती माझ्यासारखी 10वीतच होती. झालं आता आमच्या मम्मीबाईंना आणखी एक कारण मिळालं. बघ ती संगीता बघ तुझ्या एवढीच आहे वयानी, पण किती जबाबदारीने वागते, नाही तर तू उठसूट आपली आरशासमोर. मग मला मम्मीचा इतका राग यायचा आणि त्या संगीताचा सुद्धा राग यायचा. असेच दिवस चालले होते. प्रिलिम्स आता जवळ यायला लागल्या होत्या. येणारा जाणारा विचारायचा, काय कसा चाललाय अभ्यास, सायन्सलाच जाणार ना, मग इंजिनियर होणार का डॉक्टर. संगीताला मात्र कोणी विचारत नव्हतं की 4 घरी कामं करून अभ्यासाला तुला कधी वेळ मिळतो बाई. प्रिलिम झाल्या मग सेंड ऑफ झाला. प्रिलिमच्या वेळेला संगीता येत नव्हती कामावर, तर 4 दिवस मम्मीची नुसती तारांबळ उडाली होती. सेंड ऑफ झाल्यावर आम्ही सगळ्या मैत्रिणी पार्टी करायला गेलो. तिथून मी आले घरी आणि बघते तो काय, आमच्या दारातच ॲम्ब्युलन्स उभी होती. मी म्हटलं कुणाला काय झालंय. बघितलं तर काय, आई आणि आजी आजोबांना ॲम्ब्युलन्समधनं हॉस्पिटलला घेऊन जात होत्या. आजोबांच्या छातीत थोडं दुखायला लागलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं त्यांना हार्ट अटॅक आलाय. त्यांना ICUतच ठेवलं. आजी म्हणली आता मी इथनं कुठेही हलणार नाही. ते आजोबांच्या उशाशी आपली जपमाळ घेऊन बसली. मम्मी पप्पांच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरू झाल्या. माझा अभ्यास बुडू नये म्हणून मला मावशीकडे पाठवून दिलं. परीक्षेच्या आदल्या दिवशी मी आजोबांना नमस्कार करायला ICUत गेले आणि बघते तर काय, ही संगीता तिथे अभ्यास करत बसलेली. मी म्हटलं ही काय करते इथे. परीक्षा संपली आणि मी घरी आले. आल्यावर बघते तर काय, मम्मी पप्पा सगळे नुसतं संगीताचं कौतुक करत होते. तिने म्हणे पहिल्याच दिवशी मम्मीला सांगून टाकलं की मी रोज येत जाईन आणि आजींचा डबा घेऊन दुपारी जाईन आणि मग हॉस्पिटलमध्येच आजींना सोबत थांबीन. मम्मी म्हणली अगं संगीता पण तुझी परीक्षा आहे, तुला नाही का अभ्यास करायचा. पण संगीताने काही ऐकलं नाही. ती सकाळी लवकर यायची, घरकाम करायची, मम्मीला स्वयंपाकात मदत करायची आणि मग आजीचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायची. ती आली की आजी निश्चिंत मनाने थोडी विश्रांती घेऊ शकायची. मग ते आजोबांना हवं नको ते विचारायची, त्यांना पेपर वाचून दाखवायची आणि मग जसा मिळेल तसा अभ्यास करायची. मम्मी संध्याकाळी डबा घेऊन गेली की मग ती आपल्या घरी जायची. असं करून तिने परीक्षा दिली होती. मी घरी आले आणि मग पाठोपाठ आजोबाई घरी आले. यावेळेला सगळेजण तिचं कौतुक करत होते, पण मला नेहमीसारखा तिचा राग आला नाही बरं का. मी खरं तर मनातल्या मनात खजील झाले होते.
संगीताने जे केलं ते मलाही करता आलं असतं ना. मला खूप खजील झाल्यासारखं वाटलं, पण मी हे करीन असं कुणालाच वाटलं नाही, मम्मी पप्पांना सुद्धा. कारण आत्तापर्यंत माझं बेजबाबदारपणाचं वागणं, अभ्यासाच्या नावाखाली मी घरातल्या कामात टाळाटाळ करायची आणि शाळा आणि क्लासच्या नावाखाली मैत्रिणींबरोबर मजा करायची. त्यामुळे कुणी मला काम सांगत मी काम करीन असं कुणाला वाटलंच नव्हतं. यावेळेला मात्र मला संगीताचा अजिबात राग आला नाही. रिझल्ट लागला. संगीताच्या आणि माझ्या मार्कात फारसा फरक नव्हता. यावेळेला मात्र मी संगीताच्या खांद्यावर हात ठेवून मनापासून तिचं अभिनंदन केलं. आजोबांनी संगीताला जवळ बोलवलं आणि म्हणले, संगीता बाळा, तुझ्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करीन. तू खूप शिक, मोठी हो. माझ्या आजारपणात तू माझी जी सेवा केली आहेस त्याच्या ऋणातून. एवढं बोलेपर्यंत आजोबांचा गळा दाटून आला होता. पण संगीता आजोबांच्या पाया पडत म्हणली, अहो आजोबा, मी काय विशेष केलंय? अहो घरी ना अभ्यासाची सोय का काही शांतता. तुमच्याजवळ बसून उलट माझा अभ्यास छान झाला आणि दवाखान्यात बसून मी पुढे काय करायचं तेही ठरवलंय. मी ना नर्स होणार आहे. असं बोलून संगीता आजोबांच्या पाया पडली.